तुम्ही कधी ड्रॅगन फ्रूटमध्ये रवा घालून पाहिलात का? नाही ना? मग त्यासाठी आजचा हा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, रेणुकाज किचन कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ड्रॅगन फ्रूटपासून एक अतिशय वेगळा, रंगीत आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत. तर ड्रॅगन फ्रूट आपण बहुतेक वेळा तसंच खातो किंवा ज्यूस बनवतो. पण आज आपण त्याच्यापासून मऊ, स्पॉन्जी आणि नैसर्गिक गुलाबी रंगाचा एक असा नाश्ता बनवणार आहोत जो खाता सर्वांना आवडणारा आहे. आणि या रेसिपीमध्ये आपण कोणताही कृत्रिम रंग वापरलेला नाही आहे. फक्त ड्रॅगन फ्रूटमुळेच हा सुंदर गुलाबी रंग येतो. चला तर मग उशीर न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एक छान पिकलेलं ड्रॅगन फ्रूट घ्यायचं आहे. ते स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून साल कापताना बाहेरची धूळ किंवा माती आत जाणार नाही. आता एका धारदार सुरीने ते मधोमध कापून घ्या. बघा आत किती सुंदर गुलाबी गर आणि काळे छोटे छोटे दाणे दिसत आहेत. हे दाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात, त्यामुळे ते काढण्याची अजिबात गरज नाही. आता एका चाकू या चमचाच्या मदतीने फळाची साल आणि गर यांच्यामध्ये सरकून संपूर्ण गर अलगद बाहेर काढायचा आहे. आणि हा गर मिक्सरमध्ये पटकन एकसारखा आणि अगदी व्यवस्थित बारीक व्हावा यासाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे तुकडे स्वच्छ मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत. तर लक्षात ठेवा, या प्युरीमध्ये चुकूनही अजिबात पाणी घालू नका, कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये स्वतःचा नैसर्गिक ओलावा आणि ज्यूस भरपूर प्रमाणात असतो. पाणी घातल्यास प्युरी खूप पातळ होईल. आता मिक्सर फक्त 30 ते 40 सेकंद चालून हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ गुळगुळीत आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे ताजं घट आणि किंचित आंबटसर असं दही घालायचं आहे. त्यानंतर आपण जी मगाशी तयार केलेली सुंदर नॅचरल गुलाबी रंगाची ड्रॅगन फ्रूटची प्युरी यामध्ये ओतायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, या ड्रॅगन फ्रूटच्या प्युरीला किती छान सुंदर गुलाबी असा नॅचरल कलर आलेला आहे. तर इथे आपण कोणत्याही दुसऱ्या कलरचा वापर नाही केलेला आहे. आता तुमच्या आवडीनुसार आणि गोडव्याच्या प्रमाणानं 2 टेबलस्पून साखर घालायची आहे. आणि हो, तुम्हाला अगर साखरेऐवजी मध वापरायचा असेल तर तो पॅनकेक करताना अजिबात टाकू नका. मध नेहमी नंतर सर्व करतानाच वरून ओतायचा असतो. या गोडव्याची चव आणखीन खमंग करण्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सोबतच फ्रेश कुटलेली थोडीशी वेलचीची पूड घातल्यामुळे या पॅनकेकचा सुगंध अगदी संपूर्ण घरात छान दरवळेल. आता एका चमच्यानी हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अगर मिश्रण एकत्र करताना जर ते तुम्हाला खूप घट वाटत असेल तर एकदम जास्त पाणी ओतण्याची चूक अजिबात याच्यामध्ये करू नका. त्याऐवजी थोडं थोडं पाणी घालत मध्यम घट असं बॅटर तयार करा. लक्षात ठेवा, हे बॅटर ना खूप पातळ व्हावं ना जास्त घट व्हावं, याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य हवी. आता हे तयार झालेलं सुंदर गुलाबी रंगाचं बॅटर पूर्ण 15 मिनिटापर्यंत व्यवस्थित झाकून बाजूला ठेवायचं आहे. तर हा वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे रवा आतपर्यंत छान फुगतो आणि आपले पॅनकेक एकदम मऊ आणि जाळीदार आणि स्पॉन्जी होतात. 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. चला आता झाकण काढून आपलं बॅटर पुन्हा एकदा तपासून बघूया. पाहू शकता, रव्याने ड्रॅगन फ्रूटची प्युरी आणि दही उत्तम प्रकारे शोषून घेतल्यामुळे बॅटरचा पोत अगदी छान फुगलेला दिसत आहे. आता हे बॅटर हलक्या हाताने पुन्हा एकदा वर खाली करून व्यवस्थित हलवून घ्या. जर यावेळेस तुम्हाला हे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा दाट वाटत असेल तर घाबरू नका. यामध्ये लगेच 1 ते 2 चमचे पाणी घालून याची कन्सिस्टन्सी थोडी सैल करून घ्या. आता पॅनकेक एकदम मऊ आणि स्पॉन्जी आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये अचूक अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. आणि हवं असल्यास तुम्ही ते बेकिंग पावडरऐवजी बेकिंग सोडा पण वापरू शकता. बेकिंग पावडर घातल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची टिप, हे बॅटर खूप जास्त वेळ किंवा जोरात फेटू नका. फक्त हलक्या हाताने अगदी 1 मिनिटभर हे सर्व मिश्रण एकत्र मिसळून घ्या, कारण जास्त फेटल्यामुळे बेकिंग पावडरचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि पॅनकेक्स टम फुगण्याऐवजी चपटे होऊ शकतात. चला तर मग आता पॅनकेक बनवण्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यावरती वळूया. सर्वप्रथम गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे आणि तवा मध्यम आचेवरती व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. तर तवा हलका गरम झाल्यावरती त्यावरती अर्धा चमचा साजूक तूप किंवा बटर घालायचं आहे. तर हे तूप किंवा बटर ब्रशच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने संपूर्ण तव्यावरती छान पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून ही रेसिपी तव्याला चिकटणार नाही आणि या रेसिपीला मस्त खमंगपणा येईल. आता एका छोट्या चमच्याने आपण तयार केलेलं सुंदर गुलाबी रंगाचं बॅटर तव्याच्या अगदी मध्यभागी घालायचं आहे.
आणि जोरात किंवा पातळ हे पसरवायचं नाही आहे. फक्त हलक्या हाताने गोलाकार फिरून थोडं पसरू द्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, हा पॅनकेक खूप अजिबात पातळ करू नका, कारण तो थोडा जाड, स्पंजी आणि टम फुगलेलाच खायला अप्रतिम लागतो. आता गॅसची आच मंद आचेवरती ठेवायची आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवून आता हा पॅनकेक बरोबर 2 मिनिटं वाफेवरती शिजू द्यायचा आहे. तर झाकण ठेवल्यामुळे वाफ आत साचून पॅनकेक वरच्या बाजूनेही छान शिजतो. तर 2 मिनिटांनंतर झाकण काढून तपासायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपला पॅनकेक जो आहे तो वरून शिजलेला आहे. तर यावरती आपल्याला चमच्याने थोडंसं तूप घालायचं आहे. आता एका स्पॅच्युलाच्या मदतीने पॅनकेकच्या कडा हलक्या हाताने सेल करायचा आहे. अत्यंत अलगदपणे तो पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवरती अजून 2 ते 3 मिनिट छान खमंग भाजू द्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूंना कच्चेपणा अजिबात राहणार नाही. जेव्हा पॅनकेकच्या दोन्ही बाजूंना असा मस्त हलका सोनेरी आणि गुलाबी रंगाचा संगम पाहायला मिळेल, तेव्हा समजून जा आपला सुपर सॉफ्ट आणि हेल्दी ड्रॅगन फ्रूट पॅनकेक अगदी तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे उरलेल्या सर्व बॅटरचेही एकामागून एक असे मस्त गोल आणि टम फुगलेले पॅनकेक्स बनवून तयार करायचे आहेत. तर रेसिपी संपण्यापूर्वी काही टिप्स मी तुम्हाला सांगते. नेहमी पिकलेलं ड्रॅगन फ्रूटच वापरा. बॅटरला 15 मिनिटं विश्रांती दिल्यामुळे पॅनकेक मऊ होतात. गॅस नेहमी मध्यम आचेवरच ठेवा. जास्त वेळ शिजवल्यास पॅनकेक कोरडे होऊ शकतात. अधिक पौष्टिक बनवण्यासाठी रव्यासोबत थोडंसं गव्हाचं पीठही मिसळू शकता. तर मंडळी, ड्रॅगन फ्रूटसारखा बनणारा हा सुंदर गुलाबी, हेल्दी आणि चविष्ट नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल. एकदा घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. रेणुकाज किचन कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा धन्यवाद.